नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकल्प सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आज आपण ए स्टँडर्डचा लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम या लेसनला सुरुवात केलेली होती। तर किंगडम फर्स्ट मोनेरा, किंगडम सेकंड प्रोटिस्टा आणि आज किंगडम थर्ड फंजाय आज आपण बघणार आहे। तर या फंजायमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहे। फंजाय तुम्ही घरामध्ये पण बघितलेले असेल। जेव्हा तुमच्या टिफिन बॉक्समध्ये एखादी पोळी तशीच राहून जाते आणि तुमचा टिफिन धुवायचा विसरून जातो। 2-3 दिवसानंतर जेव्हा तुम्ही तो टिफिन धुवायला देता तेव्हा त्याच्यावर काय आढळून येतं? फंजाय। तुम्हाला जे दिसून येतं, जे वाढलेली बुरशी आहे त्याला आपण काय म्हणतो? फंजाय असे म्हणतो। जे ब्लॅक कलरचं दिसतंय तुम्हाला पोळीवर आलेलं, तुम्ही हे फंजाय नेहमी ऑब्झर्वेशन केलेलं असेल किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये ब्रेडवर, पोळीवर किंवा भाकरीवर जी बुरशी येते त्यांना आपण काय म्हणतो? फंजाय असे म्हणतो। या फंजाय कशा आहेत? फंजाय आर द युकॅरियोटिक्स आहेत, नॉन ग्रीन आहेत आणि हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स आहेत। हे काय आहेत? हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहेत, युकॅरियोटिक आहेत, म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे। या फंजायमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहेत, म्हणून हे कोणत्या टाइपचे सेल्स झाले? युकॅरियोटिक सेल्स झाले। हे नॉन ग्रीन आहेत आणि हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहेत, म्हणजे फूडसाठी हे स्वतःचं फूड स्वतः बनवतात का? नाही, हे दुसऱ्यांवर डिपेंड आहेत फूडसाठी, म्हणून त्यांना आपण हेटेरोट्रॉप्स असे म्हणतो। आणि नेचरमध्ये हे डिकम्पोजर्सचा रोल करतात। म्हणजे हे कसे आहेत? डिकम्पोजर्स आहेत, म्हणजे हे फंजाय डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर्सवर सर्वाइव्ह होतात। जे कुजलेल्या लाकडावर येतात, त्यांच्यावर जे वाढतात, कुजलेल्या लाकडावर जे फंजाय वाढतात त्यांनाच आपण काय म्हणतो? डिकम्पोजर्स असे म्हणतो। आता यामध्ये फंजायचे काही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला इथे दिलेले आहेत। दीज आर द नॉन ग्रीन, हे नॉन ग्रीन आहेत, युकॅरियोटिक्स आहेत आणि हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स आहेत। हे युकॅरियोटिक्स आहेत म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे। समजले हा पॉइंट तुम्हाला? मोस्ट ऑफ देम आर द सॅप्रोट्रॉप्स, दे फीड अपॉन द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर। जे कुजलेल्या लाकडावर किंवा कुजलेल्या वस्तूंवर जे ग्रो होतात त्यांना आपण काय म्हणतो? सॅप्रोट्रॉप्स असे म्हणतो। आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये एखादं लाकूड असेल किंवा एखादी लाकडाची वस्तू असेल, सतत त्याच्यावर पाणी पडतं आणि त्याचं डिकम्पोजिशन व्हायला लागतं। त्या कुजलेल्या लाकडावर ते जे मशरूम ग्रो होतं ते काय आहेत? सॅप्रोट्रॉप्स आहेत। समजतंय? म्हणजे डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर जे ग्रो होतात त्यांना आपण सॅप्रोट्रॉप्स असे म्हणतो। देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ द टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर। त्यांची जी सेल वॉल आहे ती कशी असते? टफ असते आणि कॉम्प्लेक्स शुगरची बनलेली असते, म्हणून यांना आपण काय म्हणतो? कायटिन असे म्हणतो। Some fungi are the thread-like and many nuclei are present in the cytoplasm. हे जे फंजाय आहेत ते थ्रेड लाईक स्ट्रक्चर मध्ये दिसून येतात। बघा, हे दोऱ्यासारखे इथं तुम्हाला स्ट्रक्चर दिसून येत आहे आणि यांच्या सायटोप्लाझम मध्ये खूप सारे न्यूक्लिआय प्रेझेंट आहेत, म्हणून तर यांना आपण कोणते सेल्स म्हणतोय? युकॅरियोटिक सेल्स असे म्हणतोय। यामध्ये एक्झाम्पल्स बघा, फंजाय मध्ये काय दिलेलं आहे? बेकर्स एज, ॲस्परजिलस आणि पेनिसिलियम आणि मशरूम हे काय आहेत? फंजायचे एक्झाम्पल्स आहेत। इथे तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी पण दिलेली आहे बघा, ही ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी पण करू शकता। तुम्हाला हे फंजाय डोळ्यांनी पण दिसून येऊ शकतात, डोळ्यांनी पण दिसतात। जे आपल्या घरच्या भाकरीवर, ब्रेडवर, एखाद्या वेळेस टिफिन मध्ये जर तुमची पोळी राहिलेली असेल तर 2-3 दिवसानंतर तुम्ही जो टिफिन बॉक्स ओपन करणार आहेत त्यावर हे फंजाय काय होतील? वाढलेले तुम्हाला दिसून येतील। तरी पण तुम्हाला इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, काय करायचे? मॉइस्ट पीस ऑफ द ब्रेड ऑर
भाकरी and keep it in the container with the lid for 2 to 3 days. काय करायचंय, ब्रेड किंवा भाकरी काय करायचंय तुम्हाला एखाद्या कंटेनर मध्ये किंवा टिफिन बॉक्स मध्ये 2 ते 3 दिवस ठेवायचंय. त्याचं झाकण लावून घ्यायचंय आणि 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला ओपन करून बघायचं आहे. त्यामध्ये काय दिसून येतील तुम्हाला, हे फंजाय दिसून येतील. इथे तुम्हाला जर तुम्हाला बारीक ऑब्झर्वेशन करायचं असेल फंजायचे, म्हणजे त्यांचे जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, थ्रेड लाईक स्ट्रक्चर जर बघायचं असेल तर तुम्हाला हे मायक्रोस्कोपच्या खाली तुम्हाला हे ऑब्झर्वेशन करावं लागेल. यामध्ये बघा जे थ्रेड लाईक म्हणजे ह्या फंजायवर जे स्मॉल स्मॉल हेअर्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, हायफी असं म्हणतो. समजतंय. आता यामध्ये सम फंजाय, इथं तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फंजाय मध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम येतात, ॲस्परजिलस, रायझोपस, पेनिसिलियम, मशरूम आणि एस्ट. हे कशाचे एक्झाम्पल आहेत, फंजायचे आहेत. यामध्ये बघा मेन कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला इथे दिलेले आहेत. फंजाइज आर द यूकॅरियोटिक, नॉन ग्रीन अँड हेटेरोट्रॉप्स आहेत. हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, म्हणजे जे की तुमच्या हे पॉइंट्स लक्षात राहतील. फंजाई कशा आहेत, मोस्टली सॅप्रोट्रॉप्स आहेत. त्यांची जी सेल वॉल आहे कशाने बनलेली आहे, कायटिन यांनी बनलेली आहे. मोस्ट फंजाई आर द युनिसेल्युलर अँड सम आर मल्टीसेल्युलर. म्हणजे काही जे फंजाईज आहेत ते युनिसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर म्हणजे काय, काही फंजाई मध्ये सिंगल सेल प्रेझेंट आहे, ओनली वन टाईपचे सेल प्रेझेंट आहेत, एक सिंगल सेल प्रेझेंट आहे, म्हणून त्यांना आपण काय म्हणतोय, युनिसेल्युलर. युनि मीन्स वन अँड सेल्युलर मीन्स सेल, म्हणजे एकच सेल प्रेझेंट असेल त्यांना आपण युनिसेल्युलर असे म्हणतो. सम आर द मल्टीसेल्युलर, म्हणजे काही फंजाईमध्ये 2 or more सेल प्रेझेंट असतील त्यांना आपण मल्टीसेल्युलर असे म्हणतो. आणि दे ऍक्ट ॲज द डिकम्पोजर्स. हे कसे आहेत, डिकम्पोजर्स आहेत. हे फंजाई जे आहेत तुम्ही घरी पण बघितलेले आहेत. आणि जर याचं नीट बारीक ऑब्झर्वेशन करायचं असेल तर आपल्याला मायक्रोस्कोपच्या खाली यांचं ऑब्झर्वेशन करावं लागेल. यामध्ये कोणते एक्झाम्पल्स येतात, ॲस्परजिलस, पेनिसिलियम, मशरूम, हे त्याचे काय आहेत, एक्झाम्पल आहेत. मशरूम तुम्ही बघितलेला असेल बघा. मशरूम आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे लाकडावर येतात बघा, कुजलेलं लाकूड असतं त्यावर एक छत्रीसारखं येतं, त्याला आपण काय म्हणतो, अशा टाईपचं येतात, त्यांना आपण काय म्हणतो, मशरूम असे म्हणतो. परंतु हे मशरूम कसे असतात, पॉइझनस असतात. जे मार्केटमध्ये अवेलेबल मशरूम आहेत, बटन मशरूम, ते खाण्यास योग्य आहेत, ते पॉइझनस नसतात. परंतु जे आजूबाजूला आपल्याला पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे मशरूम दिसतात ते कसे असतात, पॉइझनस असतात. आता यामध्ये आपण बघा पुस्तकामध्ये हे सगळे पॉइंट्स आपण इथे कव्हर केलेले आहेत बघा. दीज आर द नॉन ग्रीन यूकॅरियोटिक अँड हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. मोस्ट ऑफ द जे फंजाई आहेत ते कसे आहेत, सॅप्रोट्रॉप्स आहेत. आणि यांची जी सेल वॉल आहे ती कशाने बनलेली आहे, कॉम्प्लेक्स शुगरची बनलेली आहे आणि टफ. तसंच त्यांना आपण काय म्हणतो, कायटिन असे म्हणतो. हे जे फंजाई आहेत ते कसे आहेत, थ्रेड लाईक आहेत आणि यांच्या सायटोप्लाझम मध्ये मेनी न्यूक्लियाय प्रेझेंट आहेत. यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, म्हणून यांना आपण कोणत्या टाईपचे सेल्स असे म्हणतो. चला पटकन कमेंट करून सांगा कोणत्या टाईपचे सेल्स आहेत हे फंजाई. बरोबर, यूकॅरियोटिक सेल्स आहेत. यामध्ये एक्झाम्पल बघा, ॲस्परजिलस, पेनिसिलियम आणि मशरूम, हे त्यांचे एक्झाम्पल आहेत. तर आतापर्यंत आपण 3 किंगडम बघितलेले आहेत. फर्स्ट मोनेरा, सेकंड प्रोटिस्टा आणि थर्ड फंजाई.
तुम्हाला हे 2 मार्कासाठी एक्झाममध्ये विचारू शकतात, त्याचे एक्झाम्पल आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक. काही वेळेस यांच्या फिगर पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे लर्निंग विथ संकल्प सायन्स अकॅडमी.